असेल कोणाची हिम्मत तर या समोर। चारू काय करू शकते ना ते दाखवतेच आता तुम्हाला। जो कोणी तुझ्या वाटेतील त्याला संपवशील तू, मग मला संपव। हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करते। तुला कशी संपवेन मी? हे बघ, तू काळजी नको करूस। मी असेपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही। चारू, काय करतेस तू? एकुलती एक मुलगी म्हणून खूप लाड केले मी तुझे। प्रेमापोटी मी तुझ्या सगळ्या चुका पोटात घातले, तुझे सगळे हट्ट पुरवले आणि त्याच्याचमुळे तुला जे पाहिजे ते काही करून मिळवण्याची सवय झाली। पण वस्तू आणि माणूस यामध्ये खूप फरक असतो। तू कोणाच्या मनावर प्रेमावर अधिकार नाही गाजू शकत, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। चूक तर तुम्ही सगळे करताय। माझ्या प्रेमाच्या आड येऊन मी इथून कुठेही जाणार नाही। तुम्ही जा। माझं आणि श्रीनूचं लग्न झालं की आम्ही दोघे येऊ तुमच्या पाया पडायला। दादा, मला माफ कर। माझी मुलगी माझ्या हाताबाहेर गेली। हो, तुमच्यासारख्या देव माणसाचं ती ऐकत नाही। तिला मी नाही आवरू शकत आता। तुम्हीच ते का घराबाहेर हाकलून दिलत ना, तरच नाईलाजाने चारू घरात परत येण्याची आशा असा। आणि हो चारू, जाता जाता एक सांगतो, तुझं आणि श्रेणूचं सगळ्यांच्या इच्छेने आणि आशीर्वादाने लग्न व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती। पण त्याची मला शक्यता आता दिसत नाही। पण आता तू या घरातील एकाही सदस्याला दुखून श्रेणूशी त्याच्या मनाविरुद्ध जर लग्न केलंस ना, तर मी माझ्या इस्टेटीतला एक सुतीचा तुकडा सुद्धा तुला देणार नाही, लक्षात ठेव। मला फक्त श्रीनू हवाय बाबा। तुमची संपत्ती तुम्ही दान करा किंवा त्याला आग लावा, मला फरक पडत नाही। आणि मी याच्यासाठी काही करू शकते, अगदी काही। आणि हो, पुन्हा मला समजवायला येण्याच्या फंदात पडू नका, नाहीतर मला नाईलाजाने आपलं नातं विसरावं लागेल। घाबरू नकोस, मी आपलं नातं नाही विसरणार। हॅलो शशिकांतराव, व्यवस्थित पोचलात ना? मी म्हणत होतो तुम्ही चारूची काळजी करू नका, आम्ही आहोत ना इकडे सगळे। हे बघा, सगळं व्यवस्थित होईल। नाही शशिकांतराव, तुम्ही काळजी घ्या। ठेवते। पोहोचला का दादा सुखरूप? नाराज होते, पण कुठल्या तोंडाने फोन करू असं म्हणत होते। बापाचं काळीज आहे ना, घालमेल तर होणारच। मंजू, मंजू, काय तू काय झालंय? तू शांत हो। हा ये, बस बघू आधी। काय करू आता मी? तू बस आधी, शांत हो। नको रडतच किती आहे? बघ, आम्ही सगळे असाव ना तुझ्यासोबत, नको काळजी करूस। मला माफ करा, मला मी तुम्हाला नाही समजू शकले। एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आमचा विचार करता। आणि मी काय केलं? माझ्या भाचीचं ऐकत बसले। माझी भाची आपल्या घरची सून व्हावी, तिला तिला चांगलं सासर मिळावं, माझ्या दादाला श्रीनू सारखा गुणी जावई मिळावा, एवढा साधा सरळ विचार करून मी मालिताईंना चारूचं स्थळ सुचवलं होतं। आणि आता हीच मुलगी आपल्या सगळ्यांसाठी डोकेदुखी होऊन बसलीये।
तिचं असं रूप मी कधीच बघितलं नव्हतं. मला आता तिची भीती वाटायला लागली. ह्या बघ मंजू, बघ बाकी काय असला ना तरी माका काय वाटतं, चारूचा खरंच मनापासून प्रेम श्रीनूवर, म्हणून तर ह्या सगळं करता. उमा बरोबर बोलताय तुम्ही. फक्त फरक एवढाच आहे की चारूच्या मनातली त्यावेळची प्रेमाची जागा आता जिद्दीने घेतली आहे. आता जर का तिचं शिदूभाऊ लग्न झालं नाही ना तर त्यात तिला तिचा तो पराभव वाटू शकतो. आणि ह्या सगळ्यात जास्त घातक हा इतरांसाठी नाही, तिच्या स्वतःसाठी. आता याच्यावरती एकच उपाय आहे. सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागायला हवं. तिला समजून सांगायला हवं की जबरदस्तीने असं कोणाचं प्रेम नाही मिळवता येत. श्रीनू बरोबर लग्न करणं हा तिचा हट्ट अत्यंत चुकीचा, आणि यामध्ये दुसऱ्या कोणाचं नाही, तिचं स्वतःचं नुकसान होणार आहे हे शांतपणे तिला समजून सांगायला हवं. नाहीतर एका चांगल्या हुशार मुलीचं आयुष्य तिच्या हट्टापायी उद्ध्वस्त होईल. होय मंजू, ह्या बघ आता तुझ्यावर जबाबदारी हा चारूक समजावची, आणि ता पण प्रेमान समजावचा लागत. मी इतकं वाईट वागून सुद्धा तुम्ही माझा राग धरला नाही. अगो माझ्या भाचीसाठी पण तुमचा जीव तुटतोय. दादा, उमाताई, माफ करा मला. मला एक संधी द्या. मला माझी चूक सुधारायची. चला चला, तुम्ही परत आपल्या घरी चला. अगो मंजू, तुम्ही घरातून निघाल्यापासून घराची वाताहत झाली उमाताई. मंजू, अगं आम्ही तुमच्यापासून लांब नाही आहोत, इथं तुमच्या जवळच आहोत ना, मांगरामध्ये. एक लक्षात घे, या क्षणी आमचं तिथे येणं जास्त महत्वाचं नाहीये. आमचं तिथे येण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे चारूला सावरणं, तिची काळजी घेणं. मंजू मंजू बघ, काय नाही व्हायचं. आम्ही सगळे असाव ना, सगळं ठीक होईल बघ. किती मोठ्या मनाचे आहेत मावशी आणि दादा. ज्या चारूमुळे यांना इतका त्रास झालाय, त्या चारूसाठी सगळ्यात जास्त कन्सर्न आहे त्यांना. श्रीनूपेक्षा जास्त काळजी करतात तिची. सिम्पली ग्रेट. पण मला चारू इतकंच लाली आत्याचंही टेन्शन आलंय. त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. लाली, लाली, सगळ्यांबरोबर जेवायला का नाही ग आलीस? म्हणजे सगळी जण जेवली पण नाही, म्हणजे जेवल्यासारखं केलं, फक्त मनापासून कोणीच नाही जेवलं. ती खया ती खया कोणती? हो, कोण म्हणून काय विचारता? ती 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 खया. माका ना आता तिचं नाव घेऊन पण भीती वाटूक लागली. गे बाय माझे लाली, तुला खरंच भीती वाटायला लागली? अरे लाली, लाली. हो, काय काय करतात तुम्ही? अगं लाले, हेच मी तुला कितीतरी वेळा समजावून सांगितलं, पण तू काय माझं ऐकलं नाही. सतत सतत त्या चारूला मदत करत राहिलीस. लाले, चारूच्या या वागण्याला ना तू कुठेतरी जबाबदार आहेस. तुला तिच्या बापाच्या पैशांची भुरळ पडली म्हणून सतत तिला पाठिंबा देत राहिलीस ना. अगं, तिच्यासाठी तू दादा वहिनींना दुखावलंस. त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागलं तुझ्यामुळे. अगं लाले, तुझा पोटचा पोरगा तुझ्यापासून तुटला. आणि माझं काय? माझा तर तिच्यामुळे तू सतत अपमान अपमान करत राहिलीस ग. आणि हे सगळं ज्यासाठी केलंस
त्या चारूच्या बापाची प्रॉपर्टी आता चारूलाच मिळणार नाहीये लाले. असं कसं नाही मिळणार? हा? आता लग्न झालं म्हणजे मिळूक होईना. हा? अगं असं काय करतेस लाले? तिचा बाप तिला बोलला तुला घरच्या प्रॉपर्टीचा सुतळीचा तुकडा सुद्धा मिळणार नाही आणि तिच्याशी नातं तोडून निघून गेला. तुला काय सांगू लाले, ती प्रचंड हट्टी, उर्मट, खुनशी मुलगी आहे ना, तुला सुद्धा सोडणार नाही बघ. अगं जी मुलगी स्वतःच्या बापाला संपवायची धमकी देऊ शकते ती तुझ्याशी कशी वागेल? आता तू तिचं आणि श्रीनूचं लग्न करून दिलंस तर जिवंत बॉम्ब आयुष्यभर पदराखाली ठेवावा लागेल. आणि समज नाहीच करून दिलंस तर ती चारू सगळ्यात आधी तुला संपवून टाकेल. लाले, इतरांसाठी खणलेल्या खड्ड्यात तू स्वतःच पडलीयस. अगं किती मोठी चूक केलीयस हे कळतंय का तुला? असं काय करता? उगाच घाबरवू नका नका. कधीतरी चांगला बोला ना. लाले, मी चांगलंच बोलतोय. फक्त सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय. बाकी तुला जे काय आहे ते आपोआप पुढे पुढे कळेलच. काय नाही. मी आता जातो श्रीनूच्या रूम मध्ये झोपायला. तू आराम कर आणि चारूवर लक्ष ठेव. हो, ऐका ना, मी काय म्हणते, आज तुम्ही हायसरी झोपतास? हा? नाही ग लाले, मला श्रीनूकडे खूप काही काम आहे. जरा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता बघ ना उशीर पण खूप झालाय. तू झोपण्याच्या अगोदर काहीतरी खाऊन झोप. चपातीचा तुकडा तोड 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 तोड. हा तोड तोड खा खा खा. हा 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 मसालेदार भाजी. घे घे. लाली आता खाऊन घे, कारण चारू सारखी सून तुला मिळाली तर तिच्या राज्यात तुझी भूक कायमची मरणार आहे आणि झोप सुद्धा उडणार आहे. गुड नाईट. ओवी, आज जे काय घडलं ते सगळं तू बघितलंच असशील. मग काय म्हणायचंय तुला? एवढं सगळं घडल्यानंतर तुला अजूनही तेच वाटतंय का की आईच्या आनंदासाठी मी त्या चारूशी लग्न करायला हवं? अजूनही तुला तसंच वाटतंय? श्रीनिवास, मला ना काहीच समजत नाही. आता ह्या मोमेंटला मी काय उत्तर देऊ तुला? सी, आधीची ओवी असती ना तर मी म्हणाले असते तुला की त्या सायकोशी नको लग्न करू. पण एवढं सगळं होऊन सुद्धा मावशी आणि दादा चारूबद्दल ज्या प्रकारे बोलत होते ते सगळं ऐकून अशा सिच्युएशनमध्ये हा असाही एक पर्स्पेक्टिव्ह असू शकतो असं आत्ता कळतंय मला. म्हणजे तर तूच सांग, काय करायला हवं मी? खरंच ओवी, ते दोघंही खूप वेगळे आहेत. आजकालच्या जगात हे असं कोण असतं?
वी आर रिअली ब्लेस्ड श्रीनिवास. आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आपण चांगले ह्युमन बिंग म्हणून घडतो. खरं हो, हे सगळं बरोबर आहे, पण मला ना आता त्या चारूची खूप भीती वाटायला लागली. आणि त्याचबरोबर माझी आशा सुद्धा वाढली आहे. हे आज जे काय घडलं ते सगळं बघून कदाचित आई आपल्या प्रेमाला होकार देईल. माहित नाही. श्रीनिवास, हे बघ, माझं म्हणणं नाही आहे की तू तिच्याशी लग्न करावं, पण आत्ता तिला या सगळ्यातनं बाहेर काढणं हे फक्त तुझ्या हातात आहे. सी, काही झालं ना तरी तू तिचा चाइल्डहुड फ्रेंड आहेस. आत्ता ह्या मोमेंटला ती तुझं म्हणणं सगळ्यात चांगल्या प्रकारे ऐकून घे. श्रीनिवास, लुक, आय नो तुझं तिच्यावर प्रेम नाही आहे, पण तुमची मैत्री खरी आहे ना. आणि एक चांगला मित्र आपल्या मैत्रिणीचं आयुष्य स्पॉइल नाही होत राहणार, राईट? श्रीनिवास, प्लीज मला प्रॉमिस कर, तू चारूला सावरशील, तिला चुकीचं वागवणार नाही, इन्सल्ट करणार नाही तिचा. श्रीनिवास, बघ, तू प्लीज काळजी करू नको, सगळं नीट होईल. मी आहे ना तुझ्यासोबत, नेहमी असेल. डोंट वरी. श्रीनू, तू माझ्याजवळ थांब, मला सोडून कुठे जाऊ नको. श्री, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. श्रीनू, तू जर माझा नाही झालास ना, तर मी खरंच कोणाचा तरी जीव देईन, नाहीतर मीच जीव देईन. श्रीनू, खूप वाईट आहे. हा, आपण कुठेतरी लांब जाऊया या सगळ्यांपासून, आणि मग आपलं एक छोटंसं घर असेल, तू माझा नवरा, मी तुझी बायको. किती भारी ना श्रीनू. जरी असं काही झालं नाही ना, मग आपण दोघे मिळून जीव देऊ. तू माझा नाही झालास तर मी तुला दुसऱ्या कोणाचंच होऊ देणार नाही. श्रीबा, तू फक्त माझा आहेस, फक्त माझा आहेस. रडून घे आत्या. इथून पुढे तुम्हाला रडायचा चान्स नाही देणार मी, कारण आता तुम्हाला चारूचा खरा चेहरा दिसणार.